नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आपण शिक्षक पात्रता परीक्षा टीईटीचे सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. याच्यातला आज आपण इंग्रजीचा भाग पाहणार आहोत. इंग्रजीचे प्रश्न 61 प्रश्नापासून सुरू होतात. पहिला इथं उतार आहे, तर मी उतारा करणार नाही. ठीक आहे, मी डायरेक्ट प्रश्नावर जाईल. उतार्यावरचे प्रश्न मी नाही करणार. तर इथं प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट डू यू से टू युअर डॅडी व्हाईल गोइंग टू बेड. म्हणजे तुम्ही तुमच्या वडिलाला काय म्हणसाल? म्हणजे तुम्ही गोइंग टू बेड म्हणजे झोपायला जाण्याच्या वेळेस तुम्ही तुमच्या वडिलाला काय म्हणतात? तुम्ही काय म्हणसाल? गुड नाईट म्हणसाल, आहे ना. झोपायला जाताना आपण गुड नाईट म्हणतो. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर पुढचं आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग. इथे दिले आहे सॅटर्डे आणि इथे दिले आहे संडे. मग सॅटर्डे संडे त्याच्या आधीचा जो दिवस येतो तो कोणता असतो? फ्रायडे. फ्रायडे, सॅटर्डे, संडे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 68 नंबरचा, फिल इन द ब्लँक चुजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह. देअर वेअर टू कलर्ड काइट्स. काइट्स, वन वॉज रेड, द अदर वॉज. तर एक रेड आहे, तर अदर काय असणार? इथं कलर सांगितला म्हणजे दुसरा पण कलरच पाहिजे. तर बिगेस्ट, बिगर दॅन येणार नाही, कारण इथं पहिला कलर सांगितला तर दुसरा पण अदर पण कलरच येईल. त्याच्यामुळे इथं कलर ब्ल्यू आहे आपल्याला, तो आपल्याला ऑप्शन राहील. पुढचा प्रश्न आहे, यूज द प्रॉपर ॲडजेक्टिव्ह टू द फॉलोइंग नाउन. प्रॉपर ॲडजेक्टिव्ह आपल्याला सांगायचं आहे. व्हेजिटेबल, व्हेजिटेबल इट म्हणत नाही, बाय म्हणत नाही, इन द मार्केट म्हणत नाही. व्हेजिटेबल्स आर इन द मार्केट म्हणतो, पण सुरुवातीला आपल्याला काय पाहिजे? ॲडजेक्टिव्ह. तर आपण व्हेजिटेबल काय म्हणतो? फ्रेश व्हेजिटेबल आहे का, म्हणजे काय आहेत, एकदम ताजे आहेत का, की नाही, ताजे पालेभाज्या. त्यानंतर पुढचं, राईट द पास्ट टेन्स फॉर्म ऑफ द वर्ब राईट. पास्ट टेन्स बघा, राईट, रोट आणि रिटन असं होतंय. तर पास्ट फॉर्म जे आहे तो आहे रोट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला, द बेस्ट वे टू सेन्सिटाइज यंग लर्नर टू रिदम अँड इंटोनेशन इज. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, मी डायरेक्टच उत्तर सांगतो याचं, by making the learner listen to nursery rhymes and recite them effectively. म्हणजे आपल्याला काय करायचं, एकदम लहान मुलं आहेत त्यांना आपल्याला रिदम मध्ये काय सांगायचं, शिकवायचं आहे. तर आपण त्यांना, लहान मुलं जसं नर्सरीमध्ये गाणं म्हणतात, आहे की नाही, आणि त्यांना पाठांतर होते. तर एकदम यंग आहे, लहान आहे, एकदम छोटं, तर आपण त्यांना एकदम तालबद्ध पद्धतीने कसं शिकवू शकतो, जसं आपण बालवाडीला शिकवतो, नर्सरीला, तसं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. म्हणजे खालीलपैकी आपल्याला जे सत्य विधान आहे तेच सांगायचं होतं. फॉर्मेटिव्ह assessment is a continuous process in the school system. म्हणजे फॉर्मल टीचिंग असायला हवं, हेच विधान सत्य आहे. त्यामुळे मी बाकीचे वाचणार नाही. जिथे जिथे ग्रामर आहे तिथलचा भाग आपण व्यवस्थित करू. ठीक आहे. इन द वर्ड टेल द फोनेटिक ट्रान्सक्रिप्शन फॉर द वर्ड. ठीक आहे. आता आपण याचा उच्चार कसा होतो, ठीक आहे ना. हे नॉर्मली आपण मराठीमध्ये वाचायला गेलं तर याला मराठी बाराखडीमध्ये टाले होते की नाही, पण आपण याला काय म्हणतो? टेल. तर हे तेल झालं. हे टी ते ल असं नाही म्हणत, ताल नाही म्हणत, ते टेल असं होते. याचा उच्चार काय होते? टेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आपल्याला घ्यायचं आहे, व्हेन यंग लर्नर आर, म्हणजे यंग म्हणजे लहान, एकदम लहान विद्यार्थी, लर्नर म्हणजे शिकणारा विद्यार्थी, आर आस्क टू रीड अ टेक्स्ट सायलेंटली. म्हणजे त्याला सांगितलं की बाबा वाच, म्हणजे एकदम शांतपणे वाच बस. दे शुड बी इन्स्ट्रक्टेड. ते त्यांनी ऐकायला पाहिजे, आहे की नाही. टू रिफर द मिनिंग
of new word from the context and read with comprehensive. हे त्यांनी करायला हवं. ठीक आहे, इथे आपल्याला थोडंसं बालमानसशास्त्रासारखं आपल्याला जाणवेल की बालमानसशास्त्राचा पण थोडासा आपल्याला इथे आधार घ्यावा लागेल. ठीक आहे, पण हे सर्व इंग्लिशमध्ये आहे. थोडंसं आपलं त्याच्यामुळं आपल्याला ह्या गोष्टी इंग्लिशमध्ये पण करायच्या आहेत. Which pair constitutes types of cognitive style? तर इंडिव्हिज्युअल टीमवर्क हे काय आहे आपलं त्याचं उत्तर आहे. याच्यात 3 होतं. त्यानंतर पुढचं आहे she does not attend the classes regularly. आपल्याला इथं टेन्स ओळखायच्या विद्यार्थी मित्रांनो, ते इथं कोणता येईल पहा इथं. हे डज डज कशात ते वर्तमान काळात येते. शॉल विल भविष्य काळात येतं आणि डज हे वर्तमान काळात आणि इयर्स लागल्यामुळे हे साधा वर्तमान काळ असणार. नकारार्थी वाक्य साधा वर्तमान काळ तर सिंपल प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅव हॅज हॅड लागतं. प्रोग्रेसिव्ह मध्ये आय एन जी लागते. इथं कुठेही आय एन जी नाही आहे. प्रोग्रेस म्हणजे कंटिन्युअस आय एन जी नाही तर मग हे 2 ऑप्शन तर कटले. पास्ट मध्ये डीड आला असतं इथं. हे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. त्यानंतर ही इंग्लिश फॉर 5 इयर्स बट ही कांट इवन रीड अ न्यूजपेपर. म्हणजे त्यानं काय केलेलं आहे पाहत आपल्याला इथं ग्रामॅटिकली पण उत्तर सांगायचे की काय उत्तर असेल याचं. तर याचं उत्तर हे हॅज बीन लर्निंग. म्हणजे तो शिकत आलेला आहे की नाही. हॅड लर्न नाही येणार. ओके, तो 5 वर्षापासून शिकत आला आहे परंतु त्याला अजूनही काय करता येत नाही, न्यूजपेपर वाचता येत नाही असा त्याचा अर्थ होतो. तर म्हणजे ह्या 5 वर्षापासून शिकत आलेला आहे. इज लर्निंग पण थोडंसं आपल्याला वाटते परंतु हो पास्ट पासून अजूनही क्रिया चालू आहे. तर हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं उदाहरण आहे. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. an able man molds the direction of his fortune. तर याचं उत्तर हे आपल्याला काय सांगायचं, चेंज द वाईज सांगायचं. तर चेंज द वाईज होईल याचं द डिरेक्शन ऑफ द फॉर्च्यून. हे आपल्याला जसं तसं लिहावं लागेल शेवटचा भाग. आणि इथे आपल्याला वर्ब वर्तमान काळात आहे मग इथे इज लागेल. ठीक आहे, इज आणि याला मॉल्ड होईल मॉल्डेड बाय अन ओल्ड मॅन. असं जर पाहिलं आपण हे पर्याय क्रमांक 3 मध्ये भेटेल. द डायरेक्शन ऑफ हिज फॉर्च्यून इज मॉल्डेड. पहा हे वर्तमान काळात आहे का ते पाहायचं. ठीक आहे, वर्तमान काळात असलं तर आय जार लागतं. त्याच्यानंतर पुढचं पाहूत आपण. पहा काही गोष्टी सोप्या येतात त्याच्याकडे लक्ष द्या जेणेकरून इंग्रजीमध्ये तुम्हाला चांगले मार्क पडतील. ही एम द टायगर अँड फायर. ही एम आय टेल. ओके, ही एम आहेत म्हणजे त्यानं टायगरकडे आपल्या प्रिपोजिशन सांगितलं होतं तिथे ॲट टेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ही सॉ स्टार शूटिंग डाऊन द अर्थ. आता स्टार हे काय राहणार हे पहा. हे डेफिनेट आर्टिकल आहे त्याच्यामुळं इथे द लागेल आणि अर्थ पण हे डेफिनेट आर्टिकल आहे त्याच्यामुळं इथं पण द लागेल. ठीक आहे, जे एकच ठीक आहे इथं द आणि इथं पण द दोन्हीकडे द द लागेल. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गणिताचा पण भाग करतोय आपण विद्यार्थी मित्रांनो. पण ह्याच्यामध्ये आपण इंग्लिश सध्या घेऊ आणि नंतर आपल्या गणिताचे पण व्हिडिओज असतात गणितावर व्यवस्थित आपण सांगत असतो. त्याच्यामुळे जे पण चॅनेलला नवीन असतील त्यांनी व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा. नीता सेड टू मोहन. नीतानं मोहनला म्हणला आय कॅन नॉट वर्क विथ यू टुडे. मी तुझ्या संग आज काम करू शकत नाही. डायरेक्ट इनडायरेक्ट करायचं अतिशय सोपं. ठीक आहे, याचं होईल नीना टोल्ड टू मोहन. इथं कंजक्शन दॅट येईल दॅट. शी कुड नॉट. कॅनचं होते कुड नॉट. वर्क विथ काय होईल हिम. ठीक आहे, टुडेचं होईल दॅट डे. ठीक आहे, आपल्याला हे छोटे छोटे बदल जर माहीत असेल तर येऊन जाते. टुडेचं दॅट डे इथं दॅट डे नाही आहे. इथं सेड नाही येणार. ठीक आहे, इथं टोल्ड येणार. ठीक आहे, हे छोटे मोठे कॅनचं कुड येणार. हे थोडंसं छोटे मोठे जरी केले तर तुम्हाला उत्तर बऱ्याचपैकी मार्क पडण्याची शक्यता आहे. लीड इज द
हेवीएस्ट ऑफ ऑल मेटल, म्हणजे लीड हे काय आहे, खूप असं हेवीएस्ट आहे. आपल्याला इथं सांगायचं आहे की करेक्ट फॉर्म ऑफ द डिग्री, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द डिग्री, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ डिग्री दिली आणि ते हे केलं. मला वाटते इथे आपल्याला डिग्री चेंज डिग्री करायचं होतं. ठीक आहे. ते याचं उत्तर होतं नो अदर मेटल इज सो हेवी, म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करायचं होतं ऍक्च्युली. ते तिथं थोडं करेक्शन पाहिजे होतं. मेक इट ॲज अ पॉझिटिव्ह डिग्री. ॲज हेवी ॲज लीड, म्हणजे दुसरं कोणतंही नाही आहे मेटल पेक्षा हेवी, लीड पेक्षा हेवी कोणतेही मेटल नाही आहे. त्यामुळे याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. नंतर पुढचा प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला मेक इट कॉम्प्लेक्स. आता पहा, काही प्रश्न अवघड राहतात, काही सोपे राहतात. व्यवस्थित जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला इंग्रजीवर चांगले मार्क पडतील. ही वेटेड फॉर हर, ही वेटेड टिल हर अरावेल. आता हे जर तुमचं वाचन व्यवस्थित असलं ना, हे कॉम्प्लेक्स वगैरे सहज येतात. ही वेटेड फॉर हर बिकॉज, इथे नाही घेणार शेअरा. ही वेटेड फॉर हर अंटिल, ह्या अनस्टिल नाही, अनटिल असायला पाहिजे तर शी अराईव्ह. ठीक आहे. अनटिल हे अनस्टिल झालं, अनटिल अनटिल शी अराईव्ह असं पाहिजे होतं इथं. काही काही मिस्टेक्स आहे पुस्तकामध्ये पण. चला, हे सरावची प्रॅक्टिस आहेत, त्यामुळे थोड्याशा मिस्टेक असू शकतात. इफ यू डू नॉट सरेंडर युअर आर्म्स इमिजिएटली यू विल बी शॉट डेड, म्हणजे तू जर हे नाही केलं, तुझे शस्त्र टाकले नाही तर तुला तुला मारून टाकण्यात येईल असं सांगितलंय. आणि ते कंपाऊंड सेंटेन्स करायचं. सरेंडर युअर आर्म इमिजिएटली, ठीक आहे, ऑर यू विल बी शॉट डेड. हे आता याची प्रॅक्टिसच पाहिजे. वाचन जर असेल तर नक्कीच तुम्हाला येईल. त्याच्यामुळे वाचन इंग्लिशचं कमीत कमी 15 ते 20 मिनिट आपण करायचंच आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला, पुढचं आहे, काही गोष्टी वाचनावरून आपल्याला सहज येतात. चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. तर आपल्याला काय काय करायचं आहे ते क्वेश्चन टॅग आहे. क्वेश्चन टॅगवर आपले व्हिडिओ असतात. ग्रामरवर बऱ्याचपैकी आपले व्हिडिओ आहेत, ते जाऊन पहा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. डिफीट कॅन नॉट डिसर्न मी, तर याचं कॅन नॉट होतं कॅन, आणि डिफीट हे काही नाही, पुरुषवाचक किंवा स्त्रीवाचक नाही, त्याच्यामुळे इट. एकवचनी असल्यामुळे इट, आणि एकवचनी असलं तर दे आला असतं. हे डिफीटला डिफीट येत नसतं कधीही. आणि हे पण क्वेश्चन टॅगचं असेल, हे क्वेश्चन टॅगचं उदाहरण नाही. इथं कॅन नॉट असलं तर कांट येत नसतं, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे कशामुळे चुकीचं आहे, कॅन ही, हे पुरुष नाही आहे ना, त्याच्यामुळे ही येऊ शकत नाही. तर हे कांट येऊ शकत नाही कारण इथं कॅन नॉट पहिलंच आहे. नकारार्थीचं होकारार्थी होते क्वेश्चन टॅग. आणि हे इथं ही येणार नाही कारण हा पुरुषवाचक नाही. एवढं थोडासा छोट्या छोट्या गोष्टी इलिमिनेशन जरी केलं तर उत्तर मार्क चांगले पडू शकतात. चला, इन धिस पॅराडाईज यू कॅन नॉट फाइंड लेजर. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला हे याचं करायचं आहे. ते याचं आहे इन धिस पॅराडाईज यू आर नॉट एबल टू. एबल टू अनेबल टूच आहे पहा. यूच्या समोर कॅनच्या समोर कॅनचं काय होते, दायमी जार लागेल, यूच्या समोर आर लागते. नॉट असल्यामुळे अनेबल टू लिहा किंवा आर नॉट एबल टू. ठीक आहे. तर इथे अतिशय सोपा आहे. एबल टू अनेबल टू तर अतिशय सोपा इंग्रजी ग्रामरचा भाग आहे. त्यानंतर पुढचा भाग घेऊत आपण. द डिफिकल्ट टाइम माइट ब्रिंग अपॉर्च्युनिटी फॉर यू. तर माइट हे काय आहे, माइट हे लिस्ट पॉसिबिलिटी आहे, म्हणजे खूप कमी पॉसिबिलिटी असताना आपण माइट हे वापरतो. ठीक आहे. चलो, पुढचं घेऊत आपण. ऍक्रिमोनी याचा आपल्याला अर्थ होते हॉस्टिलिटी. त्याच्यानंतर अपोजिट वर्ड पाहिजे होता. ह्या सिनोनिम्स म्हणजे समानार्थी, हा विरुद्धार्थी शब्द आहे. इनपरवियस, इनपरवियस अर्थ आहे रात. याचं पहा, याच म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे. हे सिक्रेट म्हणजे कुणालाही माहिती नाही, कुणालाही माहित करता येत नाही. Any code date is
याचं उत्तर आहे शॉर्ट अकाउंट ऑफ अ पर्टिक्युलर इन्सिडेंट ऑर इव्हेंट. याचं आपल्याला मिनिंग सांगायचं होतं. ठीक आहे, तर त्याचं मिनिंग आपल्याला शॉर्ट अकाउंट ऑफ अ पर्टिक्युलर इन्सिडेंट ऑर इव्हेंट. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हे इंग्लिशचे काही प्रश्न घेतले. इंग्लिश आणि गणित हा टीईटीचा आपण असं व्यवस्थित सांगत असतो, सर्वच विषयाचे सांगत असतो. तर टीईटीची प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्या चॅनेलला व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ पाहत चला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.